मनुका, ही फियाट गाडी माझी मनुका. हो अरे पृथ्वीवरचे लोक एवढ्या जोरात वाहन चालवत आहे की कोणाचाही इथे अपघात होऊ शकतो. हा अरे कळतं का नाही? कळलं कळलं, बघितलं, इतक्या जोरात हे वाहन चालवत होते की एखाद्याचा अपघात होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. मला असं म्हणायचं आहे की आपण या समाजामध्ये जाऊ आणि इथे गेल्यानंतर लोकांमध्ये ट्रॅफिक विषयी जनजागृती करू. हा ट्रॅफिक विषयी झालं. आता आपल्याला रस्त्यावरती जे अपघात होतात ना त्यांना वाचवण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी अशा लोकांना प्रोत्साहन करू. बरोबर, म्हणजे आपण मागच्या 10-12 दिवसांपासून जे लोकांना जागृत करतो की ट्रॅफिकचे नियम पाळा, आता त्या लोकांमधले जे लोक जागृत झाले त्यांना आपल्याला शोधावं लागेल. तर बरोबर, म्हणजे आपल्याला राहावीर शोधावा लागेल. हो राहावीर, पण राहावीर म्हणजे कोण असतं ते सांगता का बरं? हा राहावीर म्हणजे काय? ज्यांना मदतीची गरज असते. रस्त्यावर जर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, एखाद्याला रस्त्यावर इमर्जन्सी मदत पाहिजे, तर त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीला राहावीर असे म्हणतात. म्हणजे जो व्यक्ती अपघातग्रस्तांना मदत करतो तो खरा राहावीर असतो. तर होय. वा 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 वा. पण मी काय म्हणतो, मग आपण आता कोल्हापुरात आलोय पहिल्यांदा, तर कोल्हापुरात आपल्याला कोणता राहावीर सापडतोय ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे. बरोबर. चला, पण मी काय म्हणतो, जाण्या अगोदर आपल्याला त्या राहावीराचं आव्हान करावं लागेल, बोलवावं लागेल. चला. आला आला ओ राहावीर, राहावीर मदतीचा हात घेऊन, आला आला ओ राहावीर मदतीचा हात घेऊन, आला आला ओ राहावीर, राहावीर मदतीचा हात घेऊन, राहावीर आला. किती रक्त व्हायला लागले याला, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा कोणीतरी. गेले असते पण ना, काय माझं ऑफिस आहे, मला लेट होते, मला जावं लागणार आहे. बाय 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 बाय. कोणीतरी ठोकून पळायला वाटतं. पडू नका. मी काय म्हणतो, काय जर आपण मदत केली ना तर आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये थांबावं लागेल, हॉस्पिटल मध्ये थांबावं लागेल. मी आता म्हणत होतो मदत करा, मी काय या भानगडीत पडणार नाही. किती लागले दादा, या पटकन दादा. हो किती रक्त निघते. मी नाही थांबत. व्यक्तीनं अशा व्यक्तीला मदत केली, पण या आजूबाजूचे लोक फक्त बघत होते. कोणी त्यांच्या मदतीला धावून येत नव्हतं. चित्रडीवर बघितलं मी, एक मुलगी तर अशी होती जी म्हणत होती, हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आपण आलोय कोल्हापूर मध्ये आणि इथले लोकांनी आता ऍक्सिडेंट केलाय, तर आपण आपली शूटिंग दाखवूया. मला अशा लोकांचा फारच संताप येतो. यामुळे माझ्या तळ पायाची आगी मस्तकात जाते. त्यांना कधी कधी मी असं वर घेऊन जाईल ना, माझं सांगता येत नाही. चित्रडीवर कुल. अरे त्यांच्यात एक चांगला माणूस पण होता, म्हणजेच राहावीर पण होता. बघितलं ना, अरे तो व्यक्तीला काही होण्या अगोदर, त्याचा जीव जाण्या अगोदर त्याला त्वरित हॉस्पिटलला घेऊन गेला. ते बघितलं, तो खरा राहावीर होता. मी काय म्हणतो, त्याची अजून परीक्षा घेतली पाहिजे. आपण त्याला शोधलं पाहिजे आणि त्याच्या मागे जाऊन त्याला विचारलं पाहिजे तो काय करणार आहे आता. बरोबर बरोबर. तुम्ही राहावीर झाला आणि गोल्डन मोमेंट तुम्ही अगदी पकडलात. तुम्ही 1 तासाच्या वरती तुम्ही न आमचा लवकरात लवकर आणून त्याला जीव वाचवला. एक काम करा, तो एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरून ताबडतोब भरा त्या ठिकाणी. सर, तो फॉर्म कशाला भरायचा? मग त्या पोलिसांचा ताण, मग ती कटकट कशाला? पण अहो, केंद्र सरकारची योजना आहे, ते काम पूर्ण करायलाच पाहिजे. एक काम करा, फार महत्वाचं आहे, तो फॉर्म भरा. बरं, ताबडतोब जा. ठीक आहे ठीक आहे, जातो मी. बघितलं का? अहो, आता याला काय होणार आहे? पाप होणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? आता मला काय वाटतं माहितीये का? असं नाही होणार काही. आता याला
त्यांनी केलेलं मदत हा पोलीस स्टेशन मध्ये 4 तास बसून घेते नाही. आणि परत हॉस्पिटल मध्ये 10 तास बसून त्यांनी करत आता 5 मिनिटात फक्त 5 मिनिटात फॉर्म भरून घेतील आणि त्याला मोकळं करतील. फॉर्म कशाला भरून घेत होते सांगाल ना आता तुम्हाला यम देव यम देवा हा यमराव बघितलं अरे बघितलं ते का त्या राहावीराने त्या माणसाला त्या अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात नेलं आणि मदत केली. आता मी इथे सर्वांना आव्हान करतो, जर तुम्हाला कोणीही असं अपघातात सापडलं भर रस्त्यात सापडलं तर कसलाही विचार न करता आपल्या स्वतःच्या गाडीत जर ॲम्ब्युलन्सला उशीर होत असेल तर लवकर त्याला हॉस्पिटलला न्या, त्याच्यावर उपकार करा. काय अरे म्हणजे काय ना, आता तुमच्यासाठी एक योजना आहे जी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2021 साली राहावीर योजना सुरू केली. पण नुसतं योजनेसाठीच नाही तर एका माणुसकी म्हणून आपल्या माणसांना मदत करा. काय आणि ही योजना कशासाठी? या माणुसकीसाठी योजना आहे. या माणुसकीसाठी ते बक्षीस आहे. कळतंय ना? अहो योजनेत काय मिळेल तुम्हाला? साधे काहीतरी थोडेफार पैसे मिळतील. म्हणजेच काय 25,000चं बक्षीस मिळेल. आणि हे बक्षीस नुसतं बक्षीस म्हणून घेऊ नका, ते तुमच्या माणुसकीला एक ते वाव देण्यासाठी असं म्हणजे प्रोत्साहनपर बक्षीस असणार आहे. पण मी काय म्हणतो, आता सर्वांनी इथं माणसांशी माणसासम वागलं पाहिजे. म्हणूनच हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे माणसाने माणसाशी